संभाजीनगरच्या सिडको इथल्या फर्स्ट क्राय इंटरनॅशनल प्रीस्कूलमध्ये 23 महिन्यांच्या बालकाला दुसऱ्या विद्यार्थ्याकडून मारहाण झाली असा आरोप केला गेला होता। या घटनेचा सीसीटीव्ही आता समोर आलेला आहे। बराच वेळ सुरू असलेल्या वादामध्ये शाळेतला कोणताच कर्मचारी किंवा शिक्षकांना हस्तक्षेप केला नाही असा दावा पालकांनी केलाय। या प्रकरणी शाळेच्या प्राचार्य, सीईओ, मालक, रिजनल मॅनेजर आणि महाराष्ट्र हेड यांच्यासह इतर जबाबदार व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला गेलाय। जखमी बालकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि पुढचा तपास सिडको पोलीस करतायत। मयूरपूरचे तुम्ही स्वतः वकील आहात, तुम्ही त्या शाळेची पडताळणी केली आहे का? तिच्याकडे त्या संबंधित सगळे परवाने आहेत की नाहीत आणि काय संपूर्ण घटना घडली? माझ्या 23 वर्षाच्या मुलाला आम्ही त्या शाळेमध्ये टाकले। ज्यावेळेस आम्ही इन्क्वायरी केली त्यावेळेस आमच्या सोबतचे काही वकील असतील किंवा बाकीचे प्रतिष्ठित लोक असतील यांचे पाल्य तिथं असल्यामुळे आम्ही त्यांच्याकडून फीडबॅक घेऊन त्या शाळेमध्ये टाकलं होतं। पण काल परवा दिवशी जी घटना घडली, ज्यावेळेस रुटीननुसार माझी मिसेस पण ॲडव्होकेट आहेत आणि मुलाला घरी बोर होतं म्हणून थोडंफार काहीतरी चेंज पाहिजे खेळण्यासाठी आम्ही त्या शाळेमध्ये त्याला टाकले आणि घराजवळ दुसरी शाळा असताना देखील आम्ही 50,000 रुपये फीस पेड करून त्या शाळेमध्ये फक्त काहीतरी ब्रँड आहे मोठा याच्यावर विश्वास ठेवून आम्ही त्या शाळेमध्ये त्याला टाकलं। मग परवा दिवशी अशी घटना घडली, आम्ही ज्यावेळेस 10:30 वाजेच्या सुमारास मुलाला तिथे सोडलं, त्यानंतर आम्ही रुटीन कामासाठी कोर्टात गेलो आणि नंतर सदरची घटना जी 11 वाजेपासून ते 45 मिनिटं तो जो बालक आहे तो व्हिडिओमध्ये दिसतोय, तो कंटिन्युअसली त्याला त्याच्या मनात एवढा राग येऊन तो माझ्या मुलाला जे मारहाण करतोय, अक्षरशः अंगावरचा कोणताही भाग ठेवला नाही, असे म्हणजे जखमा त्यांनी केलेला आहे, चावलेला आहे। ज्या नंतर जे आहे प्रिन्सिपल जे आहे तिथं कांचन रोहन येवले म्हणून जे आहे त्या महिला असून जे तिला म्हणजे अतिशय म्हणजे कोणताही संवेदनशीलपणा किंवा माणुसकीने दाखवत त्यांनी जे ती घटना जवळपास 2.5 ते 3 तास लपून ठेवली आणि ज्यावेळेस आम्ही घ्यायला जातो मुलाला 2 वाजता, आता तिला माहिती होतं पॅरेंट्स येणार आहे, त्यानंतर त्यांनी 2 वाजून 6 मिनिटाला माझ्या मिसेसला कॉल करून सांगितलं की मॅडम तुमच्या मुलाला छोटीशी खर्चट आली आहे आणि तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका, तुम्ही स्कूलला या म्हणून। त्यानंतर आम्ही ज्यावेळेस घाई गडबड शाळेमध्ये गेलो त्यावेळेस मुलाला पूर्ण चेहऱ्यावर जे नाकाला चावलेलं, होठ पूर्ण फाटलेलं, चेहऱ्यावर पूर्ण गालावर वगैरे जे पूर्ण गंभीर स्वरूपात दुखापत होती। आम्ही एक वकील असल्यामुळे आम्ही स्वतःला खंबीर ठेवलं, नाहीतर असं वाटत होतं की त्यांचा पण जीव घेवा की काय, एवढा माझ्या मुलाला त्रास झालाय। त्या लोकांना एकही टक्का त्या गोष्टीचं असं जाणीव नाहीये। ती जी प्रिन्सिपल आहे, मी जेव्हा गेले, मी माझ्या मुलाला बघितलं, त्याच्या गालावरती रक्त होतं, नाक पूर्ण सुजलेलं होतं। म्हणजे मी ते बघूनच एकदम घाबरून गेले। आम्ही तर त्या जखमा बघितल्या पण नव्हत्या पाठीवरच्या पण ते बघितल्यानंतरच मी त्या मॅडमला पहिला प्रश्न केला,